हाय फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅरियस सिस्टीम ऑफ युनिट बघणार आहे. वेगवेगळ्या वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप झाले आणि त्यानंतर त्या सिस्टीम ऑफ युनिट सगळ्या कोलॅप्स करून एक नवीन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट डिझाईन केली गेली. असं करण्याची गरज का पडली ते पण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये जेव्हा आपण सायंटिफिक डाटा घेऊन जातो तर त्यावेळी वेगवेगळ्या जर मेजरमेंट वेगळे सिस्टम ऑफ युनिटमध्ये असतील तर अडचणी निर्माण होतात. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या कंट्रीमध्ये वजन आहे ते पाऊंडमध्ये मेजर केलं जातं आणि काही कंट्रीमध्ये ते KGमध्ये मेजर केलं जातं. तर एखादा विद्यार्थी म्हटला किंवा एखादा व्यक्ती म्हटला की तुम्हाला माझं वजन आहे ते 100 पाऊंड आहे, तर एक्झॅक्टली किती आपल्याला इमॅजिन होत नाही, कारण आपण सुरुवातीपासूनच KGमध्ये आपण इमॅजिनेशन आहे किंवा लहानपणापासून आपण KGमध्ये शिकलो आहे, स्वतःला थोडं आपल्या इमॅजिनेशनला ते जड जातं. किंवा लेंथ आहे ती फूटमध्ये मेजर केली जाते काही कंट्रीमध्ये ती मीटरमध्ये मेजर केली जाते. सो हे जे सिस्टीम ऑफ युनिट वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगळे आहेत. सो हे नंतर एक कोलॅप्स केले गेले आणि एक नवीन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट तयार केली गेली आणि त्याची गरज काय पडली हे पण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे लेक्चरचा की कन्व्हर्शन्स, युनिटचे कन्व्हर्शन्स आहेत ते कसे केले जातात, जसं की मिलीग्रॅम, मायक्रोग्रॅम किंवा नॅनो, पिको, हे जे स्मॉलर स्केलला ज्यावेळी मेजरमेंट होतात त्यावेळी जे स्मॉल युनिट आपल्याला गरजेचे पडतात त्याचे कन्व्हर्शन्स कसे केले जातात. किंवा व्हेरी हाय क्वांटिटी असेल, फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, खूप लेंथ आहे, फॉर एक्झाम्पल डिस्टन्स ऑफ सन टू अर्थ हे आपण सेंटीमीटरमध्ये सांगत नाही, तर हे लार्ज क्वांटिटीमध्ये किलोमीटरमध्ये सांगतो. किंवा जे तुमचे डाटा आहे, मोबाईलची मेमरी आहे ती पण व्हेरी लार्ज असते, तर तुम्ही ते GB मध्ये सांगता, गिगाबाईटमध्ये सांगता. सो याच्या इंटर कन्व्हर्शन्स कसे आहेत किंवा ते एका युनिटमध्ये दुसऱ्या युनिटमध्ये कसे कन्व्हर्शन केले जातात ह्याचे न्यूमरिकल आज आपण सॉल्व्ह करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स काय आहेत ह्या सिस्टीम ऑफ युनिट्स? ह्या जे सिस्टीम ऑफ युनिट किंवा ह्याचे टाईप्स आहेत हे बेसिकली ज्या फिजिकल क्वांटिटी आपण शिकलो त्याच्या मेजरमेंटसाठी कोणत्या प्रकारे मेजरमेंट केलं जातं याच्यावरून त्याचे टाईप्स आहेत. जे तीन बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत, दॅट इज लेंथ, देन नेक्स्ट मास आणि टाइम. ह्याच्या तीन फिजिकल क्वांटिटी आहेत. ओके, या कशा प्रकारे मेजर केले जातात त्याच्यावरून त्याचे टाईप ठरले जातात. ती सिस्टीम कोणती आहे असं ठरतात. सपोज लेंथ आहे ती सेंटीमीटरमध्ये मेजर केली, मास आहे ते ग्रॅममध्ये मेजर केलं आणि टाइम आहे तो सेकंदमध्ये मेजर केला. तर अशा प्रकारची जी मेजरमेंट सिस्टीम आहे त्याला म्हटलं जातं CGS कसं तयार झालं तर या प्रत्येकामधला जो पहिला लेटर आहे, सेंटीमीटरमधला C, ग्राममधला G आणि टाइम सेकंदमधला S हे एकत्र केलं CGS. सो CG आणि S. ओके, हे काय आहे? सिस्टीम ऑफ युनिट. ओके, सिस्टीम ऑफ युनिट CGS या सिस्टीममध्ये लेंथ सेंटीमीटरमध्ये मेजर केली जाते, मास आहे ते ग्रॅममध्ये आणि टाइम आहे तो सेकंदमध्ये मेजर केला जातो. नेक्स्ट सपोज लेंथ आहे ती फूटमध्ये मेजर केली, मास आहे ते पाऊंडमध्ये मेजर केलं आणि टाइम आहे तो सेकंदमध्ये मेजर केलं. ओके, ही काही देशामध्ये अजूनही प्रचलित सिस्टीम आहे. युरोपियन कंट्रीमध्ये फूट, पाऊंड आणि सेकंदमध्ये. तुम्ही काही जुने ओल्ड बुक पाहिले असेल तर त्यामध्ये जे रीडिंग आहे लेंथचं ते फूटमध्ये, मासचं पाऊंडमध्ये आणि टाईमचं सेकंदमध्ये दिसतं आपल्याला. अजूनही काही हॉस्पिटलमध्ये वगैरे मास आहे ते पाऊंडमध्ये सांगितलं जातं किंवा लहान बाळ जन्माला आलं तर त्याचं मास किती पाऊंड आहे ते सांगतात डॉक्टर्स वगैरे. सो ही अजून प्रचलित सिस्टीम आहे. ही सिस्टीम आहे, याला काय म्हटलं जातं? FPS सिस्टीम. कसे तयार झाले नाव? फूटमधलं F पहिलं लेटर, पाऊंडमधलं P पहिलं लेटर आणि सेकंदमधलं S. सो FPS सिस्टीम ऑफ युनिट.
नेक्स्ट जो थर्ड टाईप आहे, सपोज लेंथ आहे ते मीटरमध्ये मेजर केली, मास मेजर केलं किलोग्रॅममध्ये आणि टाइम मेजर केला सेकंदमध्ये. सो ही जी सिस्टीम ऑफ युनिट आहे त्याला म्हटलं जातं MKS. MKS सिस्टीम ऑफ युनिट. ओके, ह्या 3 बेसिक सिस्टीम ऑफ युनिट आहेत ज्या नाव यांचे डिसाईड झालेले आहे की ते लेंथ, मास आणि टाइम कशा प्रकारे मेजर केला जातो त्यातलं पहिलं लेटर घ्यायचं आणि त्याच्यावरून ही सिस्टीम ऑफ युनिट डिझाईन झालेले आहेत किंवा तयार झालेले आहेत, MKS, FPS आणि CGS. सो वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगळे सिस्टीम ऑफ युनिट असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की ज्यावेळी एखादा सायंटिफिक डाटा आहे तो एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीकडं द्यायचा झाला किंवा शेअर करायचं असेल आपल्याला, एखादा सायंटिफिक रिसर्च नवीन इनोव्हेशन झाला असेल आणि एक कंट्री आहे जी एक प्रकारचे सिस्टीम ऑफ युनिट वापरते, दुसरी कंट्री आहे ती दुसऱ्या प्रकारची सिस्टीम ऑफ युनिट वापरत असेल, तर जो डाटा सायंटिफिक डाटाचं कम्युनिकेशन आहे वर्ल्डमधल्या एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये त्यामध्ये खूप सारे अडचणी येतात. त्यामुळं काय झालं की वर्ल्डमध्ये जे लिडिंग कंट्री आहेत त्यातले सायंटिस्ट एकत्र येऊन एक कॉन्फरन्स झाली 1960 आणि त्यामध्ये एक इंटरनॅशनल सिस्टीम डिझाईन करण्यात आली युनिटची आणि सगळ्यांनी ती ॲक्सेप्ट केली. त्याला काय म्हटलं जातं, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा याचा शॉर्ट फॉर्ममध्ये SI, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा SI युनिट. ओके, सिस्टीम इंटरनॅशनल युनिटची ही सिस्टीम आहे, ही बेस्ड आहे MKS सिस्टीमवरती. म्हणजे यातले जे लेंथ, मास आणि टाईमसाठी जे मीटर, किलोग्रॅम, सेकंद ॲज इट इज हे SI सिस्टीममध्ये वापरले जातात. पण जे दुसरे नंतर जसा स्टडी पुढे गेला तसे नवीन नवीन याच्यामध्ये ॲड होत गेले SI मध्ये. जसं की तुम्ही जे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत त्यामध्ये लेंथ, मास, टाइम आहेच, ॲज वेल ॲज इंटेन्सिटी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये मेजर केली, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये मेजर केलं. अशा प्रकारे जे नवीन ॲड होतील ते याच्यामध्ये ॲड होत गेले सिस्टीम SI सिस्टीममध्ये. किंवा फ्रिक्वेन्सी आहे ती हर्ट्जमध्ये मेजर केली गेली. ओके, सो रिसर्च सगळ्या आता सायंटिफिक जे रिसर्च आहे किंवा सायंटिफिक डाटा आहे त्या सगळ्यामध्ये वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड युनिटची जी सिस्टीम आहे त्याला असं म्हटलं जातं SI सिस्टीम ऑफ युनिट. नेक्स्ट पार्ट ऑफ अवर लेक्चर इज कन्व्हर्शन. ओके, आता सुरुवातीला हे जे तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण ह्याच्यावरचे एक्झाम्पल ज्यावेळी आपण सोडू त्यावेळी तुम्हाला तो खूप इझी आहे असं वाटेल. ह्याच्यावरती ऑलवेज 1 मार्कला तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल ऑब्जेक्टिव्ह टाईप कन्व्हर्शन. हे तुम्हाला लाईफ टाईम यूज होणारे पूर्ण पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगसाठी किंवा पुढे जाऊन तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देसाल यासाठी हे कन्व्हर्शन तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. किंवा डेली लाईफमध्ये तुम्ही खूप याचा यूज करता पण तुम्हाला याचा मिनिंग माहीत नाही, हे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना सांगेनच. ओके, फक्त आता टेबल कसं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या, त्यानंतर आपण याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. या साईडला व्हॅल्यू आहेत किंवा जो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर असतो युनिटचा तो आहे, त्याला आपण व्हॅल्यू म्हणतो. इथं आहे त्या मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टरचा नेम किंवा व्हॅल्यूचं नाव आणि इथं आपण घेणार आहे सिम्बॉल, ते कोणतं सिम्बॉल आहे. बुकमध्ये हा टेबल खूप मोठा दिलेला आहे पण हे सगळा टेबल पाठ करायची गरज नाही. यामधले काही जे इम्पॉर्टंट पार्ट आहे जो मोस्टली यूज होतो तोच आपण इथे घेणार आहे. व्हॅल्यू आहे 10⁻⁹. ओके, 10⁻⁹चा मिनिंग काय मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, 1 फॉलोड बाय 9 zeros. ओके, इट इज व्हेरी व्हेरी बिग नंबर 10⁻⁹. सो याचं नेम आहे गिगा आणि याचं सिम्बॉल आहे कॅपिटल G. नेक्स्ट आहे 10⁻⁶ म्हणजे 1 फॉलोड बाय 6 zeros. ओके, व्हेरी व्हेरी बिग नंबर 10 lakh. सो याचं नाव आहे मेगा, सिम्बॉल आहे कॅपिटल M. नेक्स्ट 10⁻³ याचं नाव आहे किलो, सिम्बॉल आहे कॅपिटल K. नेक्स्ट आहे 10⁻⁻². ओके, दिस इज सेंटी, इथं स्मॉल c. ओके,
जे पण पॉझिटिव्ह आहेत 10⁻+9 +6 +3 याचे जे सिम्बॉल्स आहेत ते कॅपिटल लेटरने डिनोट केले जातात. आता इथून पुढे मायनसची सिरीज आहे तर हे सिम्बॉल आहे ते स्मॉल लेटरने डिनोट केले जातात. देन नेक्स्ट आहे 10⁻³ याला म्हटलेलं आहे मिली. आणि याचा सिम्बॉल आहे स्मॉल m. देन नेक्स्ट आहे 10⁻⁻6 आणि याचं सिम्बॉल याचं नाव आहे मायक्रो आणि याचं सिम्बॉल आहे म्यू. ओके, हे यू सारखं आहे आणि या साईडला लेफ्ट हँड साईडला सुद्धा एक लेग आहे. ओके, दिस इज अ म्यू, वाचताना वाचायचं म्यू. ओके, देन नेक्स्ट आहे 10⁻⁻9 that is known as nano. So symbol is small n. And last one आहे 10⁻⁻12 याचं नाव आहे पिको आणि सिम्बॉल आहे स्मॉल p. आता हा जो टेबल आहे यामध्ये काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, मोठ्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हेरी स्मॉल आहेत. 10⁻⁻12 म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे 0.00 असे 12 झिरो येतील नंतर 1 येईल, किंवा 10⁻⁻2 म्हणजे किती 10⁻⁻1 हे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. फक्त हे जे 10⁻+9 असेल तर काय म्हणायचं गिगा, 10⁻+6 मेगा, 3 असेल तर किलो, -2 असेल तर सेंटी, -3 असेल तर मिली, -6 असेल तर मायक्रो, -9 नॅनो, -12 पिको, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हळूहळू तुमच्या प्रॅक्टिसनं ते ऑटोमॅटिक लक्षात येईल. काही तुम्हाला माहितीच आहेत, तुम्हाला आता तुम्हाला जेव्हा मी एक्झाम्पल्स सांगेन त्यावेळी तुम्हाला ते लक्षात येईलच. ओके, फॉर एक्झाम्पल आपण पहिल्यांदा सिम्पल सिम्बॉल कन्व्हर्शन्स बघूया. जसं की तुम्हाला मी असं सांगितलं की हे जे सिम्बॉल्स आहेत सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको. ओके, इथे मी त्याचे एक्झाम्पल्स घेतो. बाजूलाच टेबल आपल्या समोरच पाहिजे, हे एक्झाम्पल सोडताना टेबल समोरच पाहिजे, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरचे कन्व्हर्शन आले तर पहिल्यांदा टेबल तुम्ही तयार करून घ्यायचा आणि नंतर मग ते एक्झाम्पल सोडवायला घ्यायचं. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. सपोज तुम्हाला असं विचारलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. ओके, तर सिंपल आहे. इथं सेंटीमीटरचं सी आहे, सेंटीमीटर cm 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मच मीटर. तर इकडे जाताना काय केलेलं आहे की तो सी काढून टाकलेला आहे. ओके, तर सीचा जो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर किती आहे 10⁻² आहे. समजलं का? सो सी काढून टाकायचं आणि तिथं 10⁻² करायचं. म्हणजे कसं 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही असं लिहू शकता 1 मल्टिप्लाय बाय हे सी आणि इथं मीटर. हा जो सी आहे तो मी काढून टाकला तर मी कसं लिहिणार 1 मल्टिप्लाय बाय सीचा मिनिंग काय आहे इथं दिलेलं आहे. सी मीन्स 10⁻², 10⁻² मीटर, किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इंटू 10⁻², 10⁻² मीटर. समजलं? सो हा जो सी आहे सेंटीमीटर तुम्ही आतापर्यंत यूज केला, पण हे कन्व्हर्शन आहे इझिली तुम्हाला करता येईल. किंवा 10⁻² मीटर म्हणजेच काय तुम्ही तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे 10⁻² म्हणजे 1/10⁻², किंवा हेच असली तर तुम्ही 0.01 मीटर. ओके, 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.01 मीटर. नाव नेक्स्ट हा झाला एक एक्झाम्पल झालं. दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण. आता डायरेक्टली सांगायचं आहे. हा जर 1 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे 1 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. किती मीटर असेल? सिम्पली 10⁻³ मीटर. हे स्मॉल एम काढून टाकलं मिलीचं आणि 10⁻³ टाकलं. नेक्स्ट 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. ओके, हे वाचताना कसं वाचायचं? हे म्यू आहे, सिम्बॉलचं नाव म्यू आहे, पण वाचताना असं वाचायचं आहे मायक्रो.
1 मायक्रोमीटर इक्वल टू हाऊ मच मीटर. हे मायक्रोचं मी चिन्ह काढून टाकलं, म्यू काढून टाकलं आणि त्याच्यावर जे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर इथं टाकला 10⁻⁻⁶ मीटर. ओके. किंवा नेक्स्ट 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. हा मी एन काढून टाकणार आहे. काय लिहितं 10⁻⁹ मीटर. किंवा 1 पिकोमीटर असं विचारलं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. सिम्पली 10⁻⁻12 मीटर. किंवा दुसरं काही विचारलं जाईल तुम्हाला. दुसरं काय विचारलं जातं 5 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. सिम्पली हे 5 ॲज इट इज राहील. 5 नॅनोमीटरमधलं हे 5 ॲज इट इज. हा मी एन काढून टाकायचं आणि फक्त मीटर ठेवायचं. एन काढला तर त्याच्याऐवजी मला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर इथला वापरावा लागेल. सो 5 × 10⁻⁹ मीटर. सिम्पली. ओके. किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण एखादं. फॉर एक्झाम्पल 5 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. आता हा के आहे काढून टाकायचं मला. 5 किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये किती मीटरचं डिस्टन्स आहे. तर के काढून टाकण्यासाठी मला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर टाकावं लागेल. 5 इंटू हा केच्या ऐवजी मी काय केलं मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर हा केचा आहे तो 10⁻³ टाकला इथं. 10⁻³ आणि हे मीटर ॲज इट इज लिहिलं मी. समजलं का. सो 5 × 10⁻³ 10⁻³ म्हणजे 1000. 1 फॉलोड बाय 30. 5 मल्टिप्लाय बाय 1000 5000 मीटर. म्हणजेच 5 किलोमीटर इज इक्वल टू 5000 मीटर. ओके. तसंच हे खालचे जे आहेत तुम्ही स्मॉलर ते चेक केले किंवा कसे वापरायचे तुम्हाला समजलेत. आता हे वरचे थोडे आहेत ते बघूया. हा आहे याचं नाव काय आहे जी कॅपिटल जी म्हणजे गिगा. जसं की तुम्ही तुमच्या मोबाईलची मेमरी किंवा मेमरी कार्डची मेमरी सांगता किती आहे असं म्हणता. माझ्याजवळ 8 GB मेमरी कार्ड आहे. 8 GB असं लिहिलं असते मेमरी कार्डवर पण तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावर असं लिहिलं असते 8 GB. काय मिनिंग आहे याचा. जी म्हणजे गिगा आणि बी म्हणजे बाईट. ओके. बाईटबद्दल अजून तुम्हाला काहीच माहिती नाही. बाईटचा मिनिंग आहे की कम्प्युटरची जे मेमरी असते ती बाईटमध्ये स्टोअर झालेली असते. म्हणजे कम्प्युटरची मेमरी आहे ती आयदर 1 किंवा 0 00 10 किंवा 110 अशा फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते. त्यातला हा जो 0 आहे किंवा 1 आहे याला म्हणतात 1 बाईट 2 बाईट 3 बाईट 4 बाईट 5 बाईट 6 बाईट याच्यामध्ये स्टोअर केली जाते. इवन दो ए असेल बी असेल अल्फाबेट नंबर्स इमेजेस इवन व्हिडिओ आहे ते सगळे 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं कम्प्युटरमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये. जे पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये असे स्टोअर केले जातात. यांना काय म्हणतात बाईट्स म्हणतात. आता 8 GB मेमरी आहे म्हणजेच काय मिनिंग आहे याचा. हे मी 8 ॲज इट इज लिहिलं. जीच्या ऐवजी काय लिहिलं मी जीच्या ऐवजी 10⁻⁹ मल्टिप्लाय बाय 10⁻⁹ आणि हे बी ॲज इट इज. म्हणजे 8 × 10⁻⁹. 10⁻⁹ इज व्हेरी बिग नंबर. 1 फॉलोड बाय 9 zeros आणि बाईट एवढे बाईट मेमरी आहे. ओके. जेवढा हा मल्टिप्लिकेटिव्ह वाढत जाईल तेवढी मेमरी वाढत जाईल. म्हणजेच काय 16 GB मेमरी काढू शकतं. 32 GB असते 64 GB असते 120 GB असते 100 GB असते किंवा लॅपटॉप असेल तर 500 GB मेमरी असते. ओके. सो हे तुम्ही यूज करता पण तुम्हाला मिनिंग आज समजलं असेल याचा 8 GB किंवा 12 GB. जीबीचा मिनिंग आहे गिगा बाईट म्हणजेच गिगाचा मिनिंग आहे 10⁻⁹ आणि बी म्हणजे बाईट. ओके. सो हे एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे ते मेगा. ओके. हा जनरली तुम्ही कशामध्ये यूज केलं जातं जे फ्रिक्वेन्सी मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये यूज केला जातो. जसं की आकाशवाणी रेडिओ चॅनेल आहे तो कितीवरती लागतो. सपोज 1.2 MHz. आता हे हर्ड्स आहे ते तुम्हाला माहीत नाही. ह्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हर्ड्स हे फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करण्याचं युनिट आहे. SI युनिट आहे फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचं. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एखादा सिग्नल आहे रेडिओ सिग्नल आहे किंवा लाईट सिग्नल आहे कोणताही सिग्नल आहे तो वेवच्या फॉर्ममध्ये असतो. ओके. म्हणजेच काय इथून स्टार्ट होते आणि वेव इथं याला म्हणायचं एक वेव ही दुसरी वेव ही तिसरी वेव अशा एकाच सेकंदामध्ये किती वेव असतील त्याला काय म्हणायचं हर्ट्ज म्हणायचं. नंबर ऑफ वेव्ज पर सेकंद इज नोन ॲज हर्ट्ज. ओके. सो याला आपण म्हणतो हर्ट्ज. आता जो चॅनेल आहे त्याचा पण सिग्नल असतो रेडिओ चॅनेल. आकाशवाणी आहे त्याचा कसला असतो रेडिओ वेव्ह सिग्नल असतो. सो तो सिग्नल किती असतोय सपोज एखाद्या रिजनमध्ये 1.2 MHz या इथं फ्रिक्वेन्सी एवढी सेट केली की ऑटोमॅटिक तो तुम्हाला साऊंड येतो
किंवा काय बातम्या असतील, न्यूज मिळतील तुम्हाला किंवा गाणे असतील ते प्ले होतील. सो हे तुम्ही जनरली वापरता की मेगाहर्ट्झ जेवढं चॅनल फ्रिक्वेन्सी आहे. सो 1.2 मेगाहर्ट्झचा मिनिंग काय आहे? 1.2 हे मेगा मी काढून टाकला आणि नंबर टाकला, मल्टिप्लाय बाय 10⁶ हर्ट्झ. म्हणजे 10⁶ इज व्हेरी बिग नंबर, म्हणजे 10 लाख. 10⁶ म्हणजे 1 फॉलोड बाय 6 zeros, म्हणजे 10 लाख मल्टिप्लाय बाय 1.2 म्हणजे किती झालं? 12 लाख. म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते की 12 लाख टाइम्स हे पर सेकंद व्हायब्रेट होतं. एवढी हाय फ्रिक्वेन्सी असते रेडिओ सिग्नल किंवा कोणत्या एखाद्या सिग्नलचे मी एक एक्झाम्पल घेतलं इथं. सो आय होप यू हॅव अंडरस्टँड दिस कन्व्हर्शन्स. हे सिम्पल कन्व्हर्शन्स आहेत. म्हणजे डायरेक्टली कन्व्हर्शन्स जर आपण घेतले, सिम्पल कन्व्हर्शन मी काय म्हटलेलं आहे, कारण तुम्ही डायरेक्ट जे बेसिक युनिट्स आहेत जसं की मीटर आहे किंवा सेकंद असेल किंवा लेंथ टाईम झालं आणि मास आहे kg मध्ये, हे मी सेकंद लिहितो, 1 सेकंद 1 kg 1 मीटर. तर ह्याचं तुम्हाला कन्व्हर्शन मी तुम्हाला आता सांगितलं की नॅनो असेल, नॅनोमीटर असेल किंवा पिकोमीटर असेल किंवा मायक्रोमीटर असेल. याचं तुम्ही काय केलं, मायक्रोमीटर किंवा सेंटीमीटर असेल, डायरेक्ट तुम्ही मीटरमध्ये कन्व्हर्शन केलं. सो तुम्हाला तो मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर तुम्हाला इझिली तुम्हाला माहिती आहे, इथं टेबलमध्येच दिलेला आहे. किंवा 1 सेकंद आहे, 1 नॅनो सेकंद आहे, तर तुम्ही इझिली त्याचं सेकंदमध्ये कन्व्हर्शन करता 10⁻⁹ सेकंद, 10⁻⁹ सेकंद. सो हे इझी का बरं आहे, कारण हा टेबल तुमच्या समोर आहे. आता सपोज यातलं तुम्हाला मी कन्व्हर्शन्स करायला सांगितलं, इंटर कन्व्हर्शन्स जे युनिट्स आहेत, मायक्रोमीटर टू नॅनोमीटर किंवा नॅनोमीटर टू पिकोमीटर किंवा सेंटीमीटर टू मायक्रोमीटर, असे कन्व्हर्शन्स आहेत. ते थोडेसे टफ आहेत. ते कसे करायचे आता आपण बघणार आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल 8 GB इज इक्वल टू हाऊ मच किलोबाईट. ओके, असा क्वेश्चन आहे तुम्हाला एक्झाममध्ये की 8 GB कन्व्हर्शन करा किलोबाईटमध्ये. ओके, सो आता इथं तुम्हाला डायरेक्ट बाईटमध्ये असतं तर तुम्ही काय केलं असतं, 8 GB टू बाईट कन्व्हर्शन करायला सांगितलं असतं, तुम्ही जी काढून टाकला असता, 8 × 10⁹9 केलं असतं आणि इझी आहे. पण तुम्हाला डायरेक्ट विचारलेलं नाही, 8 GB किलोबाईटमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. सो आपण काय करणार आहे, इथं जे अननोन तुम्हाला काहीतरी नंबर लिहायचा आहे, तो जो अननोन आहे त्याला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया. ओके, सो नेक्स्ट मी असं लिहितो, 8 GB इज इक्वल टू एक्स किलोबाईट. हा एक्स तुम्हाला फाइंड आउट केला की परत आपण उचलून तो काय करूया, इथं टाकायचा. सो याला मी एक स्टार इक्वेशन म्हणतो. दिस इज इक्वेशन, स्टार इक्वेशन. हा एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सो आता काय करायचं आपण एक्स फाइंड आउट करण्यासाठी, हे जी आणि केच्या व्हॅल्यू ॲज इट इज टाकून द्यायचे तिथं. 8 हा जी काय आहे बघा, जी म्हणजे काय आहे, जीचा मिनिंग आहे 10⁹9. सो 10⁹9 हे बाईट ॲज इट इज बी इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय, हा एक साईन मल्टिप्लाय करायचं साईन, थोडं कन्फ्युजन होईल तुमचं. दिस इज एक्स, दिस इज मल्टिप्लिकेटिव्ह साईन, एक्स मल्टिप्लाय बाय के किलोबाईट. केचा मिनिंग काय आहे, मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर आहे 10⁻3. सो एक्स मल्टिप्लाय बाय 10⁻3 आणि हे बाईट ॲज इट इज. हे बाईट आहे ते मी कॅन्सल करून टाकलं, दोन्ही साईड्स कॅन्सल विथ इच अदर. मला एक्स फाइंड आउट करायचा आहे. हा 10⁻3 इथं नको आहे मला, मी काय करणार, हा 10⁻3 या बाजूला आणेल. ओके, इथं तो मल्टिप्लिकेटिव्हमध्ये आहे, इथं काय जाईल, तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो 8 × 10⁻9 डिवायडेड बाय 10⁻3 इक्वल टू एक्स. हे 10⁻3 आहे डिनॉमिनेटरमध्ये, ते काय करायचं, न्यूमरेटरमध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये, हे +3 आहे, वरती गेलं काय होईल, -3. म्हणजे हे कसं येईल बघा, 8 मल्टिप्लाय बाय 10⁻9 मल्टिप्लाय बाय 10⁻³ इक्वल टू एक्स. तुम्ही स्कूलमध्ये एक नियम शिकला असेल, कोणता नियम, जर बेस सेम असेल आणि बेसची मल्टिप्लिकेशन असेल, सपोज a⁻x मल्टिप्लाय बाय a⁻y असं असेल, तर तुम्ही काय करता, बेसची मल्टिप्लिकेशन आहे तर काय करता, a⁻x + y पॉवरची काय होते, ॲडिशन होते. हे तुम्हाला स्कूलमध्ये नियम झाले असेल, बेसची मल्टिप्लिकेशन असेल आणि बेस सेम असेल तर त्यांची पॉवरची काय होते, ॲडिशन होते. म्हणजेच काय, सपोज a² आहे मल्टिप्लाय बाय a³ आहे, अशा केसमध्ये तुम्ही असं लिहिता
a⁻² + 3 म्हणजेच काय येणार a⁵5. हे तुम्हाला स्कूलमध्ये झालेलं आहे. ओके, सिमिलर प्रिन्सिपल इथे यूज करायचं आहे. 8 मल्टिप्लाय विथ बेस सेम आहे आणि पॉवर आहे +9 - 3. यांची ॲडिशन 10⁻9 प्लस आणि हे ब्रॅकेटमध्ये -3 = x. 9 प्लस मायनस मायनस होऊन जाईल 9 - 3. 8 × 10⁻10⁻⁶ काय हे 6 = x. ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती आता काय करायची, आपण हे स्टार इक्वेशनमध्ये टाकून द्यायची आहे. सो तुम्हाला काय येईल आन्सर 8 GB. हे जे स्टार इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण टाकले. सो तुमच्या स्टार इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आहे 8 GB = एक्सची व्हॅल्यू आहे 8 × 10⁻6 आणि हे KB. सो दिस इज युअर आन्सर. 8 तुम्हाला विचारलं असेल 8 GB = हाऊ मच KB. सो 8 GB = 8 × 10⁻6 KB. ओके, सो अशा प्रकारचं कन्व्हर्शन आहे. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते आपली सायन्सची, ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 मार्कला दिलेली. हे थोडंसं टफ आहे, थोडं इंटर कन्व्हर्शन करायचं आहे. सो अशा प्रकारचे जे कन्व्हर्शन्स आहेत ते तुम्हाला 2 मार्कला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जाते. आणि एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, दिस इज वन एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, 1 micrometer is equal to how much kilometer. ओके, सो इथं तुम्हाला काय आहे तर क्वेश्चन मार्क आहे. इथं तुम्हाला नंबर एक फाइंड आउट करायचा आहे. कसं फाइंड आउट करता येईल, 1च्या ऐवजी आपण काहीतरी एक नंबर घेऊया. सपोज 3 micrometer इज इक्वल टू. सो म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम सॉल्व्ह करता येतील. अशा प्रकारे 1 न घेऊन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. सो नंबर मल्टिप्लिकेटिव्ह असल्यावर काय करायचं हे तुम्हाला तर इथं समजेलच. सो 3 micrometer इज इक्वल टू, अगोदरच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण काय करायचं, अननोन आहे त्याला x म्हणायचं. 3 micrometer इज इक्वल टू x किलोमीटर. ओके, x मला फाइंड आउट करायचं आहे. सो 3 मल्टिप्लाय बाय मायक्रोची व्हॅल्यू फ्रॉम हिअर, मायक्रो इज इक्वल टू 10⁻6 मीटर इक्वल टू x. केचा मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर काय आहे 10⁻3 मल्टिप्लाय बाय 10⁻3 मीटर. हे मीटर मीटर दोन्ही साईडचे कॅन्सल होईल. मला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. 10⁻3 आहे मल्टिप्लिकेटिव्हमध्ये, इथं नको आहे, मला या साईडला घेऊन जायचं आहे. इथं मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर इथं तो काय होईल डिव्हिजनमध्ये जाईल. सो असेल माझं 3 × 10⁻6 डिवाइड बाय 10⁻3 इक्वल टू x. हे जे इक्वेशन आहे अगेन याला आपण काय म्हणूया डबल स्टार म्हणूया. अगोदरच्याला स्टार म्हटलं सो याला डबल स्टार म्हणूया. येतं आपण नंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, इथं आणायची. अगेन हे 10⁻+3 आहे डिनॉमिनेटरमध्ये. हे न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होईल -3 होईल जायला. सो 3 × 10⁻6 ऑलरेडी आहेच. हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला आलं 10⁻+3चं -3 झालं इक्वल टू x. अगेन द रूल, बेस सेम असेल आणि त्याचे मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं की पॉवरची ॲडिशन होते. 10 - 6 आणि इथे येईल -3 इक्वल टू x. -6 - 3 -9. 3 × 10⁻9 इक्वल टू x. सो ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ते काय करायचं आपण इथं डबल स्टार इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करूया. सो 3 micrometer इज इक्वल टू 3 × 10⁻9 किलोमीटर. So this is your answer. Okay. One more example. 100 microsecond. 100 microsecond is equal to how much picosecond? How much picosecond? हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ॲज युजल या एक्झाम्पलला तुम्ही काहीतरी नाव द्या. ओके, एक्झाम्पलला नाव दिलं मी ट्रिपल स्टार. ओके, नेक्स्ट जे अननोन आहे त्याला आपण काय करतो एक्स म्हणतो. सो 100 microsecond इज इक्वल टू x पिकोसेकंद. ओके, देन नेक्स्ट 100 मायक्रोच्या ऐवजी काय करायचं आपण त्याचे जे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर आहे
त्याची व्हॅल्यू आहे ती पुट करायची. 100 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻⁶ इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय पी म्हणजे काय, पिको. पिकोची व्हॅल्यू किती आहे बघा, पिकोची व्हॅल्यू आहे 10⁻12 इथं. एक्स मल्टिप्लाय बाय 10⁻12 सेकंद. इथं ही सेकंद मल्टिप्लिकेटिव्ह आहे. हा सेकंद दोन्ही साईडचा कॅन्सल होऊन जाईल. ओके, या साईडला मला एक्स फक्त पाहिजे, 10⁻12 नको. इथं मल्टिप्लिकेटिव्हमध्ये या साईडला येईल तर डिव्हिजनमध्ये जाईल. सो 100 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻6 डिवाइड बाय 10⁻12 इज इक्वल टू एक्स. सो इथं 10⁻12 आहे तो डिनॉमिनेटरमध्ये, तो न्यूमरेटरमध्ये जाईल, त्यावेळी मायनस साईनचं काय होईल, प्लस साईन होऊन जाईल. सो 100 मल्टिप्लाय बाय 10⁻6 मल्टिप्लाय बाय 10⁻12 इज इक्वल टू एक्स. ओके, अगेन बेस सेम आहे आणि पॉवर ची काय होईल, ॲडिशन या केसमध्ये 100 मल्टिप्लाय बाय 10⁻6 -12 इज इक्वल टू एक्स. ओके, सो 100 सॉरी इथं 10⁻12 आहे ते न्यूमरेटरमध्ये जाताना काय होईल, प्लस होऊन जाणार आहे. सो इथे प्लस साईन येईल. सो -6 + 12. सो 100 मल्टिप्लाय बाय 10⁻6 + 12 + 6 इक्वल टू एक्स. हे झालं 100 मल्टिप्लाय बाय 10⁻6. बट हे 100 आपण कसं लिहिलं याच्या अगोदर, 100 तुम्ही असंही लिहू शकता 10⁻2 म्हणजेच 100 मल्टिप्लाय बाय 10⁻6 ॲज इट इज इक्वल टू एक्स. अगेन बेस सेम आहे, जे पॉवर आहे त्याची काय होईल, पॉवरची ॲडिशन होईल. सो 2 + 6 काय होईल, इथे 8 होईल. सो एक्स इक्वल टू 8 आलं. अगेन पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ एक्स टू दिस इक्वेशन, ट्रिपल स्टार इक्वेशनमध्ये पुट केली, काय येणार आहे तुम्हाला, 100 मायक्रोसेकंद इज इक्वल टू 10⁸ picosecond. 10⁸ picosecond. This is your answer. Example. Okay. 3 milligram is equal to how much kilogram? हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो इथं अननोन आहे, अननोनचं काय करतो आपण, एक्स म्हणतो. सो 3 मिलीग्रॅम इज इक्वल टू एक्स किलोग्रॅम. एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं. सो इक्वेशनला मी नाव देतो, सपोज इक्वेशन नंबर इथं मी 1 असं दिलं, इक्वेशन नंबर 1. सो मला एक्स फाइंड आउट करायचं आहे. हे जे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर आहे किंवा व्हॅल्यू याची आपण पुट करणार आहे. 3 मल्टिप्लाय बाय एमची व्हॅल्यू किती आहे, मिलीची व्हॅल्यू बघा 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻³ ग्रॅम इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय के आहे. किलोची व्हॅल्यू किती आहे, 10⁻+3 10⁻+3 आणि ग्रॅम ॲज इट इज. हे ग्रॅम कॅन्सल होऊन जाईल. सो मला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो एक्स हे 10⁻³ आहे, तुम्हाला या साईडला नको आहे, या बाजूला डिनॉमिनेटरमध्ये 3 × 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻+3. हा डिनॉमिनेटरमधला 10⁻+3 आहे, न्यूमरेटरमध्ये जाईल त्यावेळी काय होईल, तो याचं प्लस साईन आहे ते मायनस होऊन जाईल. सो तुम्हाला असं मिळेल 3 × 10⁻³ ॲज इट इज. डिनॉमिनेटरमधला 10⁻+3 आहे तो इथे आल्यानंतर मायनस होऊन जाईल. सो एक्स इक्वल टू एक्स. अगेन 3 मल्टिप्लाय बाय बेस सेम आहे, पॉवरची काय होईल, ॲडिशन होईल. सो 10⁻³ -6 इक्वल टू एक्स. सो ही तुम्हाला जी एक्सची व्हॅल्यू आहे मिळालेली आहे ते काय करायचं, आपण इथं इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. सो 3 मिलीग्रॅम इज इक्वल टू 3 × 10⁻⁻6 किलोग्रॅम. ओके, दिस इज युअर आन्सर. अशा प्रकारचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही बुकमध्ये आहेत ते थोडेफार सॉल्व करून बघा आणि ट्राय करा काय. आणि हा टेबल नेहमी समोर ठेवायचा तुम्ही सॉल्व करताना, सो तुम्हाला इझी जाईल. आणि हे कन्वर्शन जे आहेत, जे इंटर कन्वर्शन्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला जे अननोन आहे विचारले आहे त्याला एक्स म्हणायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सगळं आहे ते या साईडला घ्यायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, अगेन ती एक्सची व्हॅल्यू इथं पुट करायची, यू विल गेट आन्सर. ओके, सो this is the end of this article conversion. Thank you.